विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचं अंतिम जागा वाटप निश्चित। प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे प्रतिदाव्यानंतर 17 जागांवर तीनही पक्षात एकमत। भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढणार। धाराशिव, बीड, लातूर विधान परिषदेसाठी महायुतीच्या उमेदवाराची घोषणा। भाजपकडून माजी मंत्री बसवराज पाटलांना उमेदवारी। दत्ता कुलकर्णी, अरविंद पाटील निलंगेकर, ओमप्रकाश शेट्टे होते इच्छुक। सरकारी शिष्टमंडळाची जरांगेंसोबत चर्चा फळाला। 15 तासानंतर जरांगेंचं उपोषण मागे। उद्यापासून सुधारित ड्राफ्टवर प्रक्रिया सुरू होईल। सरकारनं आश्वासन न पाळल्यास पुन्हा उपोषण, जरांगेंचा इशारा। जरांगे पाटलांच्या मागण्यांमध्ये नवीन काहीच नव्हतं। ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला नाही, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट। बबनराव तायवाडेंचं भाष्य। लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र। पडताळणीनंतर महिलांची नावं योजनेतून वगळली। लाभार्थ्यांची संख्या 1,66,00,000वर। ई-केवायसीची मुदत वाढवण्याबाबत सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही। मिरगाव जमीन फसवणूक प्रकरणात अत्याचारी भोंदू अशोक खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी। कुटुंबावर संकट आहे अशी भीती दाखवून 16 एकर जमीन हडपल्याचा आरोप। या प्रकरणी खराची पत्नी कल्पना खरात अद्याप फरार। कांद्याला किमान 25 रुपये किलो दर द्या। शेतकऱ्यांना त्याचा हक्क मिळालाच पाहिजे, अन्यथा लढा तीव्र होईल। रोहित पवारांचा सरकारला इशारा। पुण्यातील विषारी दारू मृत्यू प्रकरणी मृतांची संख्या 24वर। हडपसरच्या काळेपडळमध्ये आणखी 2घांचा मृत्यू। या घटनेमुळे परिसरात शोककळा, नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण। मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, वसई विरार शहरात मान्सून पूर्व पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा। पुढील 3 तासासाठी पालघरसह मुंबईला येलो अलर्ट। मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक। सीएसएमटी ते विद्याविहार आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार।